मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जी.आर आलेला आहे आणि त्यामध्ये सुधारित जी.आर सुद्धा देण्यात आलेला आहे। परंतु 5 महिन्याची मुदतवाढ नको, यामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून द्या, या प्रकारे सरकारकडे निवेदन देणे सुरू आहे आणि यामध्ये मोर्चा सुद्धा काढलेला आहे। तर यामध्ये नेमकी कोणती अपडेट आली आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, युवा प्रशिक्षण योजनेला 5 महिन्यांची मुदतवाढ, मात्र पुढे काय, उमेदवारांपुढे रोजगारांचा प्रश्न, अशा प्रकारे हे सांगण्यात आलेलं आहे। तर बघू शकता, कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा अशाबद्दल सरकारकडे मागणी करण्यात येत आहे किंवा 11 महिन्याचा कंत्राटी जी.आर सुद्धा काढावा, याबद्दल सुद्धा संपूर्ण युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जे प्रशिक्षणार्थी होते यांनी सरकारला केलेला आहे। विद्यार्थी म्हणत आहे की आमचे भविष्य अंधारात, कारण सरकारने युवा प्रशिक्षण योजनेस 5 महिन्यांची मुदतवाढ दिली असली तरी आमचे भविष्य अंधारातच आहे। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला प्रमाणपत्र मिळेल, पण आम्ही त्याचा उपयोग कुठे करू शकतो याबाबतची काहीच कळविण्यात आलेले नाही आहे। कारण प्रशिक्षणार्थी सरकारी नोकरी करतील, 10% आरक्षण व रोजगाराचा प्रश्न सोडवावा अशी आमची मागणी आहे आणि हे सरकारला सांगण्यात आलेलं आहे। परंतु सरकारने फक्त आणि फक्त 5 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे आणि ही विद्यार्थ्यांना मान्य नाही आहे। कारण 5 महिने प्रशिक्षण करून पुन्हा तोच दिवस येणार आहे आणि पुन्हा विद्यार्थी हे बेरोजगारच होणार आहे। कारण 11 महिन्याचं जरी प्रशिक्षण केलं तर रोजगार कुठे आहे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना कंत्राटी का असोना कोणती तरी नोकरीची संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे सरकारने, अशाबद्दलसाठी संपूर्ण विद्यार्थी सरकारकडे निवेदन देत आहे। तर संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांकडून आंदोलन सुरू आहे। तर बघू शकता, युवा प्रशिक्षण योजनेस शासनाकडून मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येत नसल्याने फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात युवा प्रशिक्षण योजनेतील उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयास निदर्शनास आंदोलन केले होते। त्यावेळी मुदतवाढ देऊन कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली होती। परंतु यामध्ये फक्त जो प्रशिक्षणार्थाचा जो कार्यकाळ आहे, म्हणजे जे प्रशिक्षण आहे हे आता 11 महिन्याचं करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये 5 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे। परंतु यामध्ये जी मागणी केली होती विद्यार्थ्यांनी की कंत्राटी जी.आर पाहिजे किंवा नोकरीची संधी उपलब्ध करून पाहिजे, परंतु त्यामध्ये कोणताही सरकारने प्रतिसाद दिलेला नाही आहे। तर संपूर्ण विद्यार्थी हार मानणार नाही आहे, याबद्दल संपूर्ण विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे। आणि तर यामध्ये नेमकी आता सरकार कोणती भूमिका पाळते हे आता संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे। कारण सरकार यावरती कोणतीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही आहे। कारण यामध्ये जो पहिला जी.आर काढला होता 10 तारखेला, परत त्यामध्ये काही पॉईंट्स ॲड करून 11 तारखेला परत नवीन जी.आर काढण्यात आलेला आहे। परंतु त्यामध्ये अशाबद्दल कुठेही उपलब्ध करून दिलेलं नाही आहे की विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी कुठेतरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये परत जे विद्यार्थी नियुक्ती करण्यात येणार आहे त्याबद्दलची अपडेट सुद्धा आलेली आहे। तर ती अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडकाबू, याबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।